36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. विहीगाव नदीपात्रातील सरकारी जागेवरील अतिक्रमण आणि अवैध उत्खननाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात तक्रारदार रणजित देविदास राक्षसकर आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तहसीलदार पुष्पाताई सोळंके यांची भेट घेतली आहे. यावेळी तक्रारदारांनी नदीकाठावरील अतिक्रमणामुळे हिंदू स्मशानभूमी आणि श्री गुणवंत महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद झाल्याची वस्तुस्थिती मांडली आहे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग असल्याचा आरोप पत्राद्वारे करण्यात आला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत तहसीलदार सोळंके यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी विहीगाव ग्रामपंचायतच्या सचिवांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. नदीपात्रातील आणि रस्त्यावरील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे लवकरात लवकर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 2 दिवसात हे अतिक्रमण हटवण्यात येईल असं आश्वासन तहसीलदार यांनी उपस्थित आंबेडकरी कार्यकर्त्यांना दिले आहे. या आदेशामुळे आता स्थानिक प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली असून अतिक्रमणधारकांचे धाबे देण्यात आले आहेत. काय नाव आपलं दादा? माझं नाव सिद्धार्थ पंडित अभ्यंकर. आपण राहणार कुठले आहे? विहीगाव नदीकाठी राहतो मी. नदीकाठी राहता. हा. हे जे संरक्षण भिंतचं जे बांधकाम सुद्धा सुरू होणार आहे, जे काही बद्री वगैरे काही टाकलेली आहे, हा. तर तिथून तुमचं घर कुठं आहे तुमचं? जवळच आहे 15 फूट दूर आहे. मी त्यांना म्हटलं माझ्या या घरासमोर टाका, पण त्यांच्या घरासमोर फक्त टाकलेली माती आहे, पण बद्री माझी गोट कोणी घेतली नाही. तुमचं कोणी ऐकलं नाही? माझं कोणी ऐकलं नाही. तुमच्या घराला अक्षरशः या पुरापासून धोका आहे? हा धोका 100% धोका आहे. या नदीची धार माझ्या घराच्या समोरच आहे. 15 फूट अंतरावर, 20 फूट अंतरावर. 20 फूट अंतरावर. हो. मी अभिजित रवींद्र अभ्यंकर, तालुका निरीक्षक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा प्रभारी दर्यापूर विधानसभा क्षेत्र. आपलं गाव? माझं गाव विहीगाव. मी याच गावचा मूळ निवासी आहे. खऱ्या अर्थानं आम्ही सुरुवातीला हे नदीमध्ये जे उत्खनन झालं, हे लाखो शेकडो टाल्या. कधी झालं हे उत्खनन? 2 ते 3 दिवस सलग हे उत्खनन चालू होतं. 10-12 ट्रॅक्टर चालू होते, JCB होती. याची तक्रार आम्ही मान्य ग्रामपंचायतचे सचिव यांच्याकडे केलेली आहे, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची याच्यावरती ॲक्शन झाली नाही, कारवाई झाली नाही. करिता आज रोजी आम्ही मान्य तहसीलदार साहेब, मान्य जिल्हाधिकारी, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणेदार साहेब चिंचोली रेमापूर, कशासाठी यांनी एवढं उत्खनन केलेलं आहे? यांनी हे उत्खनन करून शासनाची दिशाभूल केलेली आहे. खऱ्या अर्थानं शासनाची दिशाभूल अशी केली की संरक्षण भिंतीच्या नावावरती हे गौण खनिजाचं उत्खनन झालं आणि ते संरक्षण भिंत लांबवायला पाहिजे होती, तो हेतू परस्परच ते कमी केली आणि अतिक्रमणाच्या हिशोबानं रस्त्याकडे जास्त वाढवलं. आणि तो रस्त्याकडे वाढवत असताना त्या क्षणी रातोरात तिथं इंग्लंड गाळून त्याला जाळी मारण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिथून हिंदू स्मशानभूमी आहे, त्याच रस्त्यावरती श्री संत गुणवंत महाराजांचं मंदिर आहे आणि तो रस्ता संकुचित करण्यात आला, छोटा करण्यात आला, अरुंद करण्यात आला. जर उद्या एखादी मयत झाली, यात्रा असते, एखादी मयत झाली, इकडून ट्रॅक्टर आला, इकडून बंडी आली, मयत झाली, तो जावं कुठं? तिथं दंगली होऊ शकतात, भावना भडकल्यामुळं भांडणं होऊ शकतात. याची दखल मान्य तहसीलदार साहेबांनी घ्यावी आणि या इथल्या संबंधित लोकांवरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.